आज जुन्नर नगर परिषद जुन्नर सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2025 चे जी घोषणा झाली आहे आणि प्रभाग क्रमांक 6 मधून भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या युतीचे वतीने मी स्वतः श्री अनिल रोकडे व 6 मधून व 6 मधून महिला प्रतिनिधी म्हणून सौ प्राजक्ताताई जोशी यांची अधिकृत घोषणा झालेली होती आणि आज सर्व जनतेच्या साक्षीने आणि मतदारांच्या साक्षीने आज आम्ही जुन्नर नगरपालिकेमध्ये आमचा निवडणूक फॉर्म भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्ह भरलेला होता. सकाळी साधारणतः 11 वाजता रॅली चालू झाली आणि 1 वाजता टायमिंग मध्ये आम्ही संपून अधिकृत फॉर्म भरलेला आहे. खरं तर पाहिलं कैलासजी तर जुन्नर नगरी शिवजन्मभूमी ही पर्यटन तालुका झालेला आहे. आपण सर्व तुम्ही पण तुमचाही जन्म आज या जुन्नर नगरीत झालेला आहे. परंतु काय काय अनेक समस्या या वर्षानुवर्षे तशाच आहेत. परंतु त्या समस्या सोडवण्यासाठी खरंच प्रामाणिक प्रयत्न मला ना वाटत केला. काही वेळचे तत्कालीन नगराध्यक्ष असतील नगरसेवकांनी केलं असं, पण जेवढ्या पर्यटन तालुक्याच्या ह्यांनी जेवढी तालुक्याची हे झाली पाहिजे होती पण तेवढी झाली नाही. परंतु आम्ही जे 2 प्रतिनिधी आणि अजून दुसऱ्या प्रभागातले प्रतिनिधी तसेच इतर युतीतले उमेदवार निवडून जाणार आहे त्यांनी नक्कीच जुन्नरच्या शहरासाठी आम्ही चांगला विकास करू. त्यात 6 नंबर प्रभागामध्ये ज्या ज्या समस्या असं ड्रेनेजच्या लाईनच्या असं साफसफाईच्या असेल, नागरिकांच्या ज्येष्ठ समस्या असतील, पाण्याच्या समस्या असतील, बालगोपाळांना काही वाचनालयाचा विषय असेल, काही अभ्यासिकाचा असेल, या सर्व आम्ही जे प्रश्न आहेत तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. परंतु आजपर्यंत आपण जुन्नर नगरपालिकेमध्ये जाण्याचा काय आपल्याला विचार नव्हता, परंतु आताच तुम्हाला काय वाटलं नगरपालिकेमध्ये मला उमेदवारी मिळाली पाहिजे, मी नगरसेवक झालो पाहिजे? अतिशय योग्य प्रश्न विचारला आपण. साधारणतः आज माझं वय 55 वर्ष आहे. साधारणतः मी 3 वर्ष असताना माझे वडील कैलासवासी शिवजयराव लक्ष्मणराव रोकडे हे शंकरपुरा या पेठेतून 73 साली नगरसेवक झाले. त्यावेळी 6 वर्षाचा कालावधी होता. जुन्नर शहरामध्ये जनतेतून प्रथमच निवडणूक झाली होती नगराध्यक्ष. त्यात कैलासवासी सदाशिव दत्तात्रय परदेशी जे माजी नगराध्यक्ष किरण शेठ यांचे वडील ते निवडून आले होते आणि त्यांच्या पुण्याने त्यांच्या समाजकार्याने मला जी आवड निर्माण झाली ती आपण 25 वर्ष पाहतात. आणि नक्कीच जनसेवा हीच मी ईश्वर सेवा समजलेली आहे आणि ती करत असताना मला नक्कीच आनंद वाटेल की मी जनतेची सेवा करतोय. जनता नक्कीच त्यांचं मतरूपी दान मला देतील आणि सेवेचा जुन्नर शहराचा विकासासाठी मला नगरपालिकेत पाठवतील.